आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा विदर्भ दौऱ्याचा शेवटचा दिवस आहे आणि आता सध्या ते शेगाव येथील संत गजानन महाराजांचं दर्शन घेऊन विश्राम भवनावर काही निवडक कार्यकर्त्यांसोबत बातचीत करत आहेत। आपल्यासोबत कर्णबाळा दुनबळे सर आहेत। सर, काय म्हणाल, कसा असला विदर्भाचा दौरा, कसा झाला? अतिउत्तम, स्वामींच्या आशीर्वादाने फार सुंदर। सगळा विदर्भ साहेबांच्या पाठीमागे आहे। विदर्भातील प्रत्येक माणूस हा माननीय साहेबांच्या वरती विश्वास ठेवून आहे आणि साहेबांच्या पाठीमागे उभा राहून तो ह्या वेळेस अखंड विदर्भामध्ये चमत्कार घडून आणणार आहे। विधानसभेची जर विचार केला, विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कसा असा हा दौरा झाला आहे की यामध्ये काही सीट्स तुमच्या जाहीर झाल्यात, अजून किती सीट्स बाकी आहेत? 62 सीट आम्ही लढवणार आहोत। विदर्भाच्या 62 सीट लढवणार आहोत। काही ठिकाणी नेते आहेत तर त्यांना डिक्लेअर केलेलं आहे, काही ठिकाणी 4 उमेदवार आहेत, काही ठिकाणी 5 उमेदवार आहेत। मग त्यांची ती बघायला लागेल, कारण सीट निवडून आली पाहिजे। त्या अनुषंगाने मग ते सगळं व्यूहरचना चालू आहे। विदर्भाचा गड अकोला जिल्हासुद्धा आहे आणि अकोल्याचे शहर अध्यक्ष पंकज साबळेसुद्धा आहेत। साहेब, काय म्हणाल, विदर्भाचा आजचा राजसाहेबांचा हा शेवटचा दिवस आहे आणि अकोल्याचं चित्र कसं आहे? शेवटचा नाही तर खरं विधानसभेची सुरुवात म्हणून पाहिजे आणि निश्चित तुम्हाला सांगतो, अकोल्यात नाही तर पूर्ण विदर्भात नाही तर पूर्ण महाराष्ट्रात राजसाहेबांची ताकद आहे आणि हे पूर्ण आता या विधानसभेच्या इलेक्शनला आपल्याला दिसणार। तर नक्कीच राजसाहेबांचा विधानसभेच्या दृष्टीने हा दौरा होता आणि आज या दौऱ्याची सांगता विदर्भाच्या शेगावपासून होत आहे। कॅमेरामन शांताराम सर, डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, शेगाव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।